पहा आता कसं आहे मंडळी, मोठ्या मेहनतीनं आज आपण इथपर्यंत पोहोचलो आणि हंडा आता मोठे पाटलाच्या घरी येऊन पोहोचला. हो, याच्यात नेमकं काय आहे काय नाही हे सगळं आता वरच्यालेच माहीत. हो, तर आता अंधाधुंदीत कार्यक्रम आहे. उद्या आपण आता याचं सोक्षमोक्ष सर्व समक्षच आता आपण ओपन करून सर्वांना वाटप करणार आहोत. पण रात्रीचे आपल्याला 4-8 घंटे बाकी आहे. आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे आणि सकाळी 8 वाजेपर्यंत याची सुरक्षा ठेवणं आपल्याला काम आहे. म्हणून हे कोणाच्या घरी ठेवा, म्हणून आता तुमच्या काही कोणाची नाराजी आहे का? म्हणजे इथं मोठे पाटलाची इथं ठेवून राहिलो आपण, हां म्हणजे बा कोणाला काही असेल त्याच्यातनी काही नाराजी तर नाही ना? तेच म्हणलं बा, जर नाराजी असेल तर मग आपल्या घरी ठेवलं तर काही अडचण नाही. हो, जर कोणाला वाटत नसेल तर नाही तर आपण इथे राहू द्यायला तयार आहोत. मला हुशार सुरायला नाही हो ना, अर्ध काय पडते राहते तू. हा हा, नाही म्हणलंय बा, तसं नाही, विश्वास तुमच्यावर बी आहे आमचा. हो, पण कसं आहे आता इथे आणलं ना बाबून, मग यायच्या घरी कसं आहे, मोठमोठ्या खोल्या आहेत त्याच्यामध्ये अंदर कुलूप लावून आपण ठेवू शकतो. म्हणजे मोठे पाटील आहे त्याच्यावर चाबी देऊन देऊ, सकाळी आपला कार्यक्रम सुरू करून देऊ. काही हरकत नाही ना, आपल्या इथं नाही ठेवलं तर काही अडचण नाही. मोठे पाटलाची इथं ठेवा, पण सुरक्षा महत्वाची आहे. हो, कारण की कसं आहे, 4-6 घंटेची गोष्ट आहे. हो, हातचं जर निघून गेलं रातोरात, कोणी चोरी केली तर काय सांगता येते. कोण काही धसन नियम नाही. म्हणून म्हणलं आपला अनुभव मामा लुटेर आहेत, अजून बाकीचे अजून आपल्या गावातले 5-6 लोक हो या वाड्याची सुरक्षा करतील. सकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजतापासून मग टेन्शनचं कामच नाही. 8 वाजता सगळ्यांना हजर व्हायचं. अरे काही सुरक्षा नको करू, जे नशिबात असेल ते भेटन आपल्याला. हो, एवढा अविश्वास दाखवू नका एकमेकावर. मोठे पाटलाच्या ताब्यात देऊन द्या, चाबी त्याच्या हातात देऊन द्या. सकाळी 8 वाजता शांततेनं चांगल्या मनानं इथं हजर व्हा. नाही, बरोबर आहे, मामा लुटेर म्हणते ते बरोबर आहे. बा काही टेन्शन घेऊ नका, मोठे पाटील आहेत त्यामुळे चिंतेचं कारण नाही. हो, त्याच्या अंदरच्या खोलीमध्ये ठेवा, त्याला कुलूप लावा, चाबी त्याच्यावर देऊन द्या. उद्या सकाळी चालली हो. चला, मोळा व्हिडिओ आता, चला घराकडे. चला मग या. हो, लाईन पटी लावा, हात लावा. चला बा काशा बमण्या, चला पटापट हात लावायले अंदर जाऊ दे मग. हो, पटकन अंदर कुलूप लावला, आपलं चाबी दिली, मोकळे. हो, घ्या लावा, हात लावा. अशी परिस्थिती आहे. हो, अंगी लावून घेताच येत नाही लोकायले. हो, म्हणजे लोक कसं आहे, अंगठा दिला की मनगट पकडलं समजा. हो, कायच करायला, 21 दिले, डोक्याला ताप लावून घेतला महाभिंत. हे देवमन आता चुनखो लय परेशान करू राहिला. हो, आता रातचे 12ला फोन करू राहिला, म्हणजे काय बोला आता. हो, जाऊ दे, आता एक खेप उचलाच लागेल आता. हो, एक खेप सांगून द्यायला लागेल त्याला. काय देवमन म्हणलं का, काही तुला समजते का नाही म्हणलं. अरे दिवसभर माणूस ते मार्केटात भिन्न होऊन जाते. हो, लोकांचे कर्र कानं अशी माय किर होते दिवसभर. तू आता रातच्यानं अजून फोन लावतो तू. माणसाला झोप आहे का नाही म्हणलं, काही आयुष्य आहे का नाही. का दुसरे कामं नाही का म्हणलं मामांग. अरे खबरच तशी आहे ना भावा, फोन ना लावतं करता काय मग. तुमच्याशिवाय आता दुसऱ्याचा फायदा करू का मग. कट करू का सांगा, कट करू. फायदा आहे म्हणा. अरे कायचा फायदा करतं काय करतं, कायचा फायदा कायचा म्हणलं. काय आहे. अरे हंडा सापडला ना रामपूरवाल्याले, घबाळ सापडलं म्हणलं मंदिराच्या पायऱ्या खाली. मग काय सांगून राहिलं तुम्हाला. खबरच तशी आहे ना. बोलून राहिला तू. अबे हबा खोट्या गोष्टी नको करू तू. मला 2-3 खेप तोंडावर पडायला लागलं ना असं. काय झालं खरं सांग बा, काय आहे तो. रेकॉर्डिंग केलं ना पुरी मॅ. मग काय तर तिथंच होतं ना मी, मोठ्या पाटलाच्या वाड्यातनी मोठी चर्चा झाली द्यायची. सगळे रामपूरवाले 5-25 लोक जंगलातून तिथे मंदिरातून ते घबाड घेऊन आले आणि तिथं म्हणे आता वाटाचं कसं. तर तिथं वाद झाले द्यायचे. ते सनसन्या म्हणे सरकारी खात्यात जमा करू. बाकीचे म्हणे नाही 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 नाही. तर त्याला मॅनेज केलं, मोठे पाटलाले मॅनेज केलं. उद्या 8 वाजता वाटप आहे, दरवाजे बंद करून. म्हणून म्हणलं काय करायचं ते करा तुम्ही आता. असं आहे का ते विषय. बरोबर, रेकॉर्डिंग पाठव मला. हो, मी पाहतो ते काय काय नाही तर. हो, करतो याचा इलाज मी आता. बरोबर हो ना. काय कशी काय घबड सापडते रामपूर आलेलं काय. बरोबर हे बा, एक काम कर, तू रेकॉर्डिंग पाठवून द्या. हो, मी इलाज करतो त्याचा. तू काही टेन्शन घेऊ नका आता. रामपूरवाल्याला फुटी कवडी नाही भेटू देत मी. हो, तू टेन्शन घेऊ नका आता. हो, पण आपला काय फायदा त्याच्यात. त्याला फुटी कवडी का नाही भेटे ना, मला याचा घेणं नाही. पण माझ्या काय फायदा त्याच्यात मग. काही ना काही तर माझा फायदा व्हायला पाहिजे ना. फायदा म्हणजे झालाच ना फायदा. हे बा 10% बक्षीस आपलं पक्का आहे समजा. 5% तुले, 5% मी घे. हो, गबाळ पकडून दिल्याबद्दल सरकार आपला सत्कारही करण, पेपरला न्यूज हे ते असं तसं, आणि याची बदनामी. तेच आपलं उद्दिष्ट आहे ना. रामपूर कोमात गमावणे. तर बा तू काहीच काळजी करू नका आता. हो, थांबू नको तिथं. आता कुठं आहे बा ते घबाळ, कुठं आहे सध्या. दुसरीकडे कुठे ठेवणार आहे, इथं मोठ्या पाटलाच्या घरी. मग काय तिथून मी पळत आलो आता, आणि वावरात आल्यावर तुम्हाला फोन लावला. सांगा आता कसं काय करायचं मग. मी काय करू. तू काहीच करू नका आता. तू एक काम झाला. हो, आता कोणत्या म्हणजे गोट्या कुकडे फिरवा लागते ती मी बरोबर फिरवता. ठीक आहे, ठेवा आता. तू फक्त मजा पाय. हॅलो, पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर पांडे स्पीकिंग. बोला म्हणलं, कोण बोलत आहे. हो, काय सेवा करायची आहे. नमस्कार नमस्कार पांडे सर. मी एम खादोड साहेब बोलतो म्हणलं, प्रतिष्ठित नागरिक, समाज सुधारक आणि एक सुजाण नागरिक या नात्यानं तुम्हाला मी फोन लावलेला आहे. आणि विषय म्हणजे असा गंभीर आहे की याची तुम्ही लवकरात लवकर दखल घेऊन शासनाचा कसा फायदा होईल या दृष्टीनं तुम्ही प्रयत्नाला लागायचं आहे. म्हणून म्हटलं जे काय खबर आहे ते तुम्ही नोट करा. अच्छा अच्छा अच्छा, हा ओळखतो ना मी तुम्हाला. हा, खाडोळे साहेब ना. हा, बोला बोला, काय होता विषय. ते असं आहे, एवढ्या रात्रीचा मी फोन तुम्हाला लावणारच नव्हतो. हो, कशाला त्रास. पण कसं आहे, जर आता नाही सांगितलं तर उद्या तुमच्या हाती काहीच लागणार नाही. म्हणून म्हणलं, जे रामपूर गाव आहे तुमच्या हद्दीमधलं, हो या गावामध्ये एक गंभीर प्रकार घडलेला आहे. त्याविषयी तुम्ही मी काय सांगतो ते ऐका आता. अच्छा, सांगा ना, सांगा सांगा, काय प्रकरण आहे सांगा मला.
पण आता विषय कसा आहे, त्या गावामध्ये एक मोठा असा सोन्याचा हांडा सापडलेला आहे अशी खबर आत्ताच मला भेटली. आणि खबर मिळाल्याबरोबर मी तुम्हाला फोन केला. कारण की आत्ताच त्याची अशी चर्चा झाली म्हणते, आपले जे मोठे पाटील आहे ना तिथचे, तिथं सर्व नागरिक एकत्रित आले आणि त्यांनी ठरवलं की बा आता आपल्याला काय करायचं. तर ते आता सर्व वाटप करणार आहे उद्या सकाळी 8 वाजता. तर त्या संदर्भात आता तुम्ही काय कारवाई करता ते आता आम्ही पाहू. म्हणून म्हणतो तुम्ही लवकरात लवकर जे शासनाचं जे हे जे संपत्ती आहे ही तुम्ही लवकरात लवकर हस्तगत करा अशी माझी अपेक्षा आहे. हे बरोबर आहे, पण खबर खरी आहे का खोटी आहे हे काही सांगता येत नाही ना. 100% गॅरंटी आहे का काही पुरावा असल्याशिवाय? कारण की लोकांचं कसं आहे, हिटभर गोष्ट हातभर करून सांगते तो, पण पुढचा त्याच्याहून 2 हात सांगते. म्हणून म्हणलं कसं आहे, तुम्ही खरी आहे का नाही याची मला काहीतरी पुरावा जर दिला तर फार चांगलं होईल. ते वाटलंच मला तुम्ही काहीतरी पुरावा मागसान, पण मी हे बा पुराव्याशिवाय बोलतच नाही. हो, तुम्हाला मी रेकॉर्डिंग सहित पूर्ण माहिती पाठवतो. आत्ताच मला त्या माणसानं रेकॉर्डिंग पाठवलेली आहे, मी ते तुमच्या याच्यावर शेअर करतो. तुम्ही ते पाहून घ्या आणि तातडीनं काहीतरी कारवाई करा. उद्या 8 वाजता त्याची मीटिंग आहे, तिथं वाटप होणार आहे. बरोबर, ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डिंग पाठवून द्या. हो, रेकॉर्डिंग मी पाहतो, त्यानंतर काय करायचं ते मी बरोबर करतो. हो, लवकर रेकॉर्डिंग पाठवा. बस 2 मिनिटात रेकॉर्डिंग पाठवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, आता हे मी तुम्हाला जे सहकार्य केलं आहे याच्यातून मला काही म्हणजे बक्षीस वगैरे काही माझं मानपान होईल ना? बिलकुल बिलकुल बिलकुल, जे काही सापडन हो त्याच्या 10% तुम्हाला बक्षीस मिळेल आणि तुमचं नाव पण होईल आणि तुम्हाला पुरस्कार पण मिळेल. हां, ठीक आहे. हो, पहा तुम्ही काय होते तर रेकॉर्डिंग पाठवा. हॅलो, देवमन, अरे काय झोपलाच नाही का रे? एका बेलमध्ये फोन उचलला, झोपला नाही का अजून? हे कायची झोपे दिवस आहे, निरा म्हणलं बा सपनच पाहून राहिला ना. आता मला किती बक्षीस भेटते, किती माझी येते, काय करणार आणि काय करू. तर म्हणून म्हणलं हो, कसं काय लावला फोन, काय होती खबर? काही नाही, ते रेकॉर्डिंग म्हणलं ओरिजिनल आहे ना. हो, मी पाठवली आता पोलीस स्टेशनले. हो, उद्या 100% 8 ते 9 वाजता पोलीस लोकांचा त्या वाड्याले घेरा घालणार आहेत ते, आणि पुरे रंगे हात पकडणार आहे. पूर्ण काम्या सेटिंग बसवलेली आहे. फक्त एक काम करतो आता, रामपूरमध्ये काय वातावरण आहे सध्या समजा, म्हणजे काही असं पाहायला का हाराहोरा, नाही तर काही गाव सोडून पाहायचे होते धन घेऊन. नाही ना, त्याच्यासारखा इमानदार माणूस तरी आहे का त्या रामपुरात? मग कोणाच्या घरी ठेवणार आहेत ते? मग अरे सर गाव जागा आहे म्हणलं, ते लाईट सुरू आहे घराघराची. मग पाहिलं ना म्या, हो ना, सांगतो ना, रातभर द्यायला झोपाय नाही आता. उद्या सकाळी 8 वाजता मोठे पाटलाची इथं वाटणी झाली की पान तुम्ही मावलं साहेब बिलकुल. म्हणून म्हणलं त्याचं इरम्या जिरवा लवकर. पोलीस लोकायला म्हणा 5-25 पोलिस घेऊन धनकी द्या म्हणा, यायला जमाय करा म्हणा. नाही नाही, ते सगळंच होणार आहे, त्याचा विशेष नाही. जमाय होतील ते, आणि त्याचा मालही जमा होणार आहे. पुरं कोमातच घालणार आहे त्याला मी. हो, सगळं झालेलं आहे सेटिंग आता. बस फक्त सकाळी 8ची वाट पाहिजे आता. हो, लक्ष देऊन राहा बरोबर. काही असलं नवीन तर मला फोन करा. हो, ठीक आहे, ओके, ठेवतो फोन. बरं, ठीक आहे, ठेवा मग आता. हो, सांगतोच मी काही नवल विषय असलं तर. ठीक आहे, ठेवतो मग. करायचं ते 5% मामाले, 10% समजा मंदिरासाठी, आणि 85% मग आपल्याला सगळं वाटप करून टाकू. चला करा मग, आता कसं करायचं हे खोलायचं का काय करायचं? आता 12 वाजून राहिले, आता काही आपण खोलू नाही, खोलाले अर्धा तास लागते. हो, तर 12 वाजायचे आपले 12 वाजले की हो, तर उद्या आपण फ्रेश मध्ये या, आंघोळी करा, पूजापाठी करून बरोबर 8 वाजता इथं हजर व्हा. हो, आपण 8 ते 9च्या दरम्यान सगळ्याला वाटप करून मोकळे होऊन जाऊ. आपली मीटिंग संपली. हो, तर उद्या शांततेनं सकाळी 8 वाजता इथं यायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली खबर कोणालाही लागता कामा नये एवढं दक्षता ठेवा. बस, बाकी काही विषय नाही. उद्या 8 वाजता सर्वांनी हजर राहावे ही विनंती. सभा संपली, चला. बघा म्हणलं पांडे साहेब, कसं काय मोठं घबाड सापड वाटते बरं बरेच जण दिसून राहिले त्याचे सामील. बाबर, आता मामा लुटेरी पासून तर जर सामील असन तर काय घबाड काय उलिस आहे काय? हां, म्हणजे देवदास सनसने म्हणते वाटप करू म्हणते. ज्या माणसावर मा एवढा विश्वास होता ना, असं वाटते हे माणूस लय इमानदार आहे बा. आणि ते बाकीच्या कंदील बुड्याचा आवाज ऐकू आला, त्या शिवलाल टोळगोट्याचा बी, हो, बाकीचे बी तिथं बरेच लोक बसलेले आहे असा आवाज येऊन लक्षात येऊन राहिलो. हो, तर म्हणलं उद्या आपल्याला 100% इथं म्हणजे आपल्याला गराडा घालायचा आहे. 10-20 लोक आपल्याला पोलीस लोक अधिक बोलावं लागणार आहे. हो, कारण की प्रकरण मोठं गंभीर आहे आणि खबर खरी आहे. तेच म्हणलं, कुमक बोलावं लागणार आपल्याला मग समजा, नाही का? हो, 10-15-20 लोक पोलीस लागणच आपल्याला, नाही तर काही सांगता येत नाही बरं. हो, आपल्या दोघा तिघाला आवरणार नाही हे. नाही नाही नाही, लय सतर्कतेनं काम करावं लागते, कारण की काय करते नेमणे बरं त्याचं. हो, कारण की बरंचसं घबाड सापडलेलं आहे असा अंदाज आहे, आणि विशेष म्हणजे खाडोळलेले खबर ओरिजिनल भेटली यावेळेस. हो, पाहू आता काय होते तर उद्या सकाळच्या तयारीला लागा आता. इथं बसले वाटते आता, नाही तिथून उठले आणि इथं बसले. अरे जा ना घरी, झोपा ना राजा. काही झोपा आहेत का नाही तुम्हाला? काही आपलं उद्या काय होते आणि काय नाही याच्याच काळजी धावटी नाही रा. कायची झोपण काय काय नाही, खाली वर सुन राहिलं ना. हो ना, आता काय कंदील बुडा म्हणते, ते काय खोटी गोष्ट नाही, काही लुक लुक दुख दुख. उद्या काय हातात येते काय नाही. हो ना, चंद्रभूमी बसा बा म्हणून बसलो. हो, आता काही झोपेत नाही बा. हो, सकाळी निघेलो आता. हो, मला वाटतं रातच जागो नाही. ते तर आहेच म्हणा, पण भेवायला लागते राजायचं. हो ना, मग काय हे आहे आता घबाडातला माल. हो, आज ना उद्या लई उघडकीस आला तर आपच्चे धंदे. हो, तो आले का ऐन वेळेवर माघार घेतली असं वाटे बा, तू ताण धरू नये. पण तू म्हणे की जाऊ द्या वाटून टाका, नाही तर मग मी सपोर्ट केला असतं तुले.
सोडा ना बा, तुम्ही त्यातले जण ते कंदील बुडान शिवल्या राजा एकाच मायाचे म्हणे आणि तुम्ही काय सांगता आणि काय बोलायला लावता. रातचा टाइम आहे, फालतू तोंड खराब करू नका तुम्ही. हा, इकून नाही जमलं तिकून बाईले फोन केला राजा त्याईनं. हा, तुम्ही व्हा का कोण होईल. हा, तिकून माया बिलकुल अशा म्हणजे मला चाब्या दिल्या का हो, मा घरची बाई म्हणे घरी येणार नाही का म्हणे. हो, शेवटी नायला जास्त मुकाट्यानं हात वरे करायला लागले म्हणले. नाही तर मी हे घबाळ पचून नव्हतो देत, मी सरकारी खात्यात जमा करत होतो. पण हे असं आहे ना माया, घोंगडा अटकेला आहे ना माया. जाऊ दे, जे नशिबात असेल ते नाही का, कोणाला हवा एवढी जाऊ तिकडे. हो चला, जाऊ दे, जे होईन ते पाहून घेऊ. जेवण काय ते झोपाने येऊन राहिला सांगून राहिले. हो बरं बरं ठीक आहे, मी येतो बा, बसा तुम्ही आता. झोप तुम्ही आता. आता हे कोण आहे बाबा, नाही आलो भाऊ वाटते नाही का बाबा, मामा लुटरे आले वाटते. अरे मामा लुटरे या हो. का हो, कुठं आहे मला आलो भाऊ, हा काय आहे गडबड. काही नाही, आता आतो हो आपला. हो चला म्हणे बा, जेवण करून इथंच आराम करा म्हणे त्याच्या घरी. म्हटलं चला बा, विनाकारण कसं आहे, आता तिथं आहे घबाड. हो, फालतू नाही चोरी जाऊन मारच याव. हो, म्हणून म्हणलं चला मग इकडेच. नाही नाही, असं कसं हो, इतका विश्वास नाही का आमचा तुमच्यावर होणार काय, तुमचाच तर भेव आहे मला. हे बा, काहीच काळजी करायचं काम नाही, तुम्ही गावात असल्यावर काय चोरी जाते. हा हो, तुम्ही तिथेही झोपले असते मोठ्या पाटला जिथं, तरी काळजी नसतं आम्हाला. हो जा मग आता, हो करा जेवण करा झोपा. हो ठीक आहे ठीक आहे, तुम्ही झोपा म्हणला आता. हो ना, काय आता 1:30-2 वाजून राहिले ना. हो चला आलो भाऊ. अरे उठ ना हो, तुम्हाला काय वाटलं आयुष्यभर काय ट्रॅक्टरच काढतो का मी लाईट वाटला. अरे परवा दिवशी बा, उद्याचे वाटते होत्या फक्त. सांगतो ना, जेसीबी घरापुढे उभं राहील आपल्या जेसीबी. मग तुम्हाला काय वाटलं. तेच म्हणणं नाही आले म्या म्हणलंय बा, तू जेसीबी घे, मी ट्रॅक्टर घेतो. हा, जमला नाही शिवलाल भाऊ. हा, कुठं बसा हे लोकांच्या कामाला जाणं, हे करणं आणि ते करणं. हा, इतकं जर घबाडातलं जर आपल्याला कमीत कमी 15-20 लाख तर येईन ना कमीत कमी. अरे 15 लाख कुठं धरून बसला तू, सांगतो ना तुम्हाला. ते जर 20 किलो जर असलं ना, काय भाव आहे राजा. मग 10 ग्राम 1.5 लाखाच्या वरे मागं पुढे चालू आहे ना. मग काय तर जर 200-300 ग्राम जरी वाट्यावर आला ना प्रत्येकाच्या, तरी बजेट बसला आपला. हो बिलकुल. हे बा, कोणाला कामाला जायचं काम नाही, काहीच नाही, शान जीवन जगा. हो, टेन्शनचं कामच नाही राहत. अरे बाबा, मग तर काहीच पाहणं लागत रे, 30-40 आल्यावर बापा बाबा, मग तर लगा हवे तसं आपण. हो, पण नाही म्हणलं त्या खादोड्याची देऊन टाकू बाबू. हा, 4 लाख त्याच्या तोंडावर मारून फेकू, गेलं का म्हणा खादोड्याला का. 4 लाख करून राहिला का. हा, तर फेक घनगडी तुझी. हो, एवढं काम करायचं बाकी. हा हो, बाकी मग आता तुला बाकी येईन तर त्याचं काय करतो तू. तेच म्हटलं ना, आता आम्ही दोघं बबनराव आणि मी, हो दोघं मिळून जे आम्हाला वाट्यावर येईन आमच्या, हो आम्ही ऑर्डर टाकून राहिलो खादोड्याच्या खिलाफमध्ये. हा, ते काय माल घेतले का आता. हा, त्याच्या बरोबरीनं बिलकुल. हा, मार्केटातच उतरतो मी. अरे वा, रंगाबिल्ला आले म्हटलं. हो, मुकेरा मुकेरा. अरे या म्हणजे काय म्हणता, काय झोपले नाही का हो? अरे कायची झोपण कायचं काय, एक तर बुडी गेली गावाले. हो, 2 दिवस झाले तर तिच्या भावाच्या घरी, आणि आता पोट्टा आहे त्या मारत्या संग. हो, तिकडे त्या मंडपाच्या याच्यावर. हो, तर आता मी एकटाच घरी. हो, कायची झोप येते मला. काय सांगू नका ना, सगळी नसनस वाकीब आहे आम्हाला. तुम्हाला कायची झोप येते हो, इतकं मोठं घबाड. आता काय होते काय नाही, काय होते काय नाही. हा, लुक लुक दुख दुख. तसं नाही ना, लुकलुकचा विषय नाही. कसं आहे, गावातली मामा लुटरे आहे, फालतू रातोरात नाही गेम. जरा लक्ष द्यावं लागतं त्याच्या. हा, त्यालाच पोर राहिलो होतो. कुठं गेला ते, काय इकडे दिसला म्हणजे जाता नाही आता का, कुठं गेला ते. अरे ते काय, ते आपलं तिथं आलो भाऊ, तिथं गेले जेवण करतो म्हणे, तिथं झोपतो म्हणे. हो, आता इथूनच गेलेत ते. हो ना, त्याचीच काळजी वाटते. मी आलं मोठे पाटलं तिथं नाही झोपाव त्यानं. हा हो, फालतू रातोरात. हो, जाऊ दे आता, बरं झालं मग. हो चला, येऊ का मग मी. हो, झोपा आता, झोपा झोपा. हो बरं बरं, करतो आराम आता. जा झुंबर, हो झोपून लादा जा. आमच्या घरचे भाऊ ऐकच नाही म्हणते ना. कंदील आबाजीने मला फोन केला. हो म्हणे तुम्ही समजावून सांगा. मी त्याला व्यवस्थित सांगत समजून. ते कुठे ते ऐकले. हो, नाही तर रुपया नसता भेटला कोणाले. मग आताच मीटिंग झाली म्हणते त्याची. हो, घरी येऊन राहिलो म्हणे, त्याचा फोन आला मला. आता मला बी भूषणच्या बाबाचा फोन आला, घरी ये म्हणे, मीटिंग झाली म्हणे. हो, तेव्हा 200-300 ग्राम एका एकाच्या वाटेल येईल म्हणते. हो, 20-25 किलोचं आहे म्हणते घबाड ते. आम्हाला तेव्हा झोपा नाही येऊन राहिल्या. हो, म्हणून तुम्ही आता यायला भेटायला आली. चेतनच्या आईले मिळालं कसं हो, काय करावं काय काय नाही. हो, तर चेतनच्या आई म्हणते आपण हे करू म्हणते बा, 2-2, 3-3 तोळ्याचा पोता करू, कानातले करू, नाकातले करू. असं म्हणजे आमचं ठरलं बा आता. हो, तुम्ही काय करता मग. बाबा, इकडे काय चर्चा सुरू आहे. अरे काय चालू आहे म्हणलं. अरे झोपा ना बाबा. अरे 2 वाजले ना रातचे, झोपा म्हटलं. उद्या सकाळी आता तुम्हाला माहित पडलं असं. आता तुम्ही सांगा तर तेच मला माहित. हो, आता हे बाय सांगून राहिले यायले तर मला माहित होतं म्हणे. सगळं बायला माहित आहे. असू द्या ना, आपल्या बायाले माणसाला गावातले काही विषय नाही. फक्त म्हणलं सोयरे धायरेला फोन करू नका. नाही तर मग कसं, आई मला इतकं सापडलं, असं झालं आणि तसं झालं. आई तिकडे करून टाकन, सगळं आपला गेम होऊन जाईल. म्हणून म्हणलं चुपचाप राहा हातात येपर्यंत. म्हणलं खरोखर हे बा, तुम्ही सांगितलं म्हणून देवदास ऐकलं, नाही तर हे बा काही खरं नव्हतं. हो, तुमच्याच्यानं हे खरं घबाड आपल्या सगळ्याला भेटू राहिलं. तेच म्हणलं ना, बायला मी तेच सांगितलं ना. माझ्या घरच्या वाच्याला सगळं झालं म्हटलं. नाही तर बा रुपया नसता भेटला कोणाला. मग सगळी माई करामत आहे. बरं जाऊ द्या, मग झोपतो मी आता. पाहिलं फक्त उद्या व्यवस्थित वाटप कर. नाही नाही नाही, सगळ्याला सारखं वाटप होणार आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. हो, मी आहो ना तिथं. हो चला आता, करा आराम करा. आम्ही जरा लक्ष देतो. कसं आहे, आता गावातली वातावरण रातभर कसं झोप येत नाही आम्हाला. हो, बरं राहते लक्ष ठेवलेलं. तेच म्हणलं, पाहिजे बाबा तोडचा घात चालला जाईल. हो, तुम्ही हे बा रात्रभर जागेच राहा. आम्ही जातो आता. हो, चला बाय.
तसं नाही ना मग श्रीराम, तू संकेतचा हिस्सा कसा काय मागून राहिला? अरे संकेतचा हिस्सा पडतच नाही ना याच्यातनी. हा, कारण की कसं आहे, गावातले ज्याला ज्याला माहित आहे तेवढेच लोक याच्यात सामील आहे ना. हा, साऱ्या गावातले लोक आहे का याच्या? आणि मग संकेतचा हिस्सा पडला तर मग लोकही म्हणून बा माया सोयर आहे, माया धायर आहे. हा, मी म्हणतो मा मेवण्याचा आहे. मग असं थोडी जमणार आहे की? असं नाही जमत रे बा, असं नाही. जे गावात आहे ज्याला माहीत झालं, जेवढे आपल्या सामील आहे तेवढ्याला हिस्से भेटणार आहे. माय म्हणणं समजलंच नाही तुम्हाला कंदील आबाजी. मी का म्हणून राहिलो का संकेतले द्या. अरे आपण दोघं वाटून घेऊ ना ते. हा, संकेतच्या नावानं आपण हिस्सा काढू, दोघं आम्ही अर्ध अर्ध घेऊन घेऊ, जे काही वाटणी देते ते. असं म्हणणं आहे माय. हो, म्हणून म्हणलं ताकद लाव. ते आले म्हणलं, ते घबाड घेऊन आले तर. हो, 8 वाजून राहिले वाटते आता. आले ना लोक. पाहिजे काढजा म्हणलं विषय. ते आला शिवलाल, आला शिवलाल. अरे चला ना, हो सगळे बसले तिकडे, इकडे काय मिरो मारो करू राहिले तुम्ही? हा, घेतला ना घबाड, आता चला ना तिकडे. हा, वजन माप करा ना, ते काय आहे किती आहे ते खोला लागते ना, चला. अरे हो, आता काही लोक यायचे आहेत 2-4. हो, येऊ द्या ना. ते सगळे आले की दरवाजा लावून घ्यायचा आणि आपला मग कसं हिशोब सुरू. हा, किती लोक येते काय येते त्याची यादी किती लाऱ्याला सांगितलं मी करायला. हो, तर फक्त मी काय म्हणत होतो, थोडंसं एक आपला विषय राहिला कडे शिवला. हो, आपला हे संकेत नाही का, संकेत आपला हे याचा. हो, असते ते आपल्या इथे शिकायला यायची तर मारुतीच्या. हो, तर त्याचा हिस्सा राजा आपलं कसं लक्षात नाही आपल्याला. हो, त्याचा एक हिस्सा पडायला लागेल आपल्याला. ए बाबा, असं कसं काय बा? तुम्ही दर्शन नाही शिकू लागले? मला मा भाल बोलावं लागेल मग. तुझ्या भावाचा काय विषय आहे? हे पोरगं इथे शिकायला असते ना रे. खरं शिवला सांग बा, झुंबर तुम्हाला माहित आहे. हा, मग त्याचा हिस्सा पडायला नाही पाहिजे का? फालतू चबरलं गिबरलं म्हणजे मग इतकी बा यायचे जवळ पैसे आले कुठून आले? हा, त्या पोट्यानं जर का चबर चाबर केलं तर मग हे यायचं 7-8 बहुतेक याच्यात. अरे पा, मी काय म्हणतो कंदिला बाजी, तुम्ही एक काम करा. हो, त्याला फोन करा, त्याला इथं बोलावून घ्या. हा, मग आपण त्याला हिस्सा देऊ, काही विषय नाही. हो, परस्पर काही आपण कोणाला देणार नाही. हो, तुम्ही त्याला फोन करा, इथं बोलावून घ्या. हो, त्याचं नाव यादीत टाकून देऊ. नाही 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 नाही, द्यायला नाही पुरत रे बा संकेतले, नाही का? हो ना, आपल्या याच्यात थोडंसं वजन कमी व्हायचं ना मग, नाही का? एक हिस्सा वाढला की नाही बरं आहे बा, तसं राहू द्या मग, नाही का? राहू दे मग शिरा. हो, राहू दे. हो, परगावची बोलावच नाही आपण, नाही का? हो, तेही बरोबर आहे का? हा, हो, संतोषच बरोबर आहे. हो, जाऊ द्या. हो, चला, जेवढे हिस्से आहे तेवढे हजर आहे त्याला देऊ. हा, हो, जे हजर नाही त्याचा काय विषय आहे. चला. हॅलो, हा बोला खातोडे साहेब, बोला. काय देऊ म्हणता, एखादी खबर, पोलीस आले नाही आले, काय कसं काय कुठं आलं म्हणतं का? हा, 8 वाजले ना आता बरोबर. अरे बाबा, 7:30 वाजताच पोलीस हजर होती इथं. मग काय तर चिचिखाली थांबलेत ते. हो, इथं आता मी आलेला, इथंच गाड्या उभ्या केल्या आणि अंदर गावात गेल्या आता बरोबर 5 मिनिटं झाले. हो, हाराहोरा घेतला म्या आणि इकडे आलो मी आता बकऱ्या चारत. हो ताई बा, हो, आता पैदल गेले बा ते. हो, काय होते काय माहिती आता पुढे. बोलून राहिला पोहोचले म्हणते पोलीस लोक. हा, काय बोलतो? अरे बा, इथंच गाड्या उभ्या केल्या ना चिचीपाशी, गावाच्या अलीकडे. हो, म्हणजे जेणेकरून अंदर जर गाड्या घेऊन गेले तर मग सतर्क नाही होईन का ते. हा, म्हणून इथंच गाड्या ठेवल्या आणि बरोबर 7:45 वाजेपर्यंत थांबले आणि आता इथून निघाले ते. बरोबर आहे ना? काऊन की आहेच ना तेवढे छत्र हे नालायक म्हणायचे. एकापेक्षा एक आहेत ना. काही गेम पलटवतील, 10 मिनिटात गेम पलटवतात ते. हो, म्हणून बरं केलं गाड्या अलीकडे ठेवल्या. हो, घ्या म्हणा आता हंबा रंबा टुंबा झाली चक म्हणा तुम्ही आता. सपात चकले गो हराम करू. हा, हो, बस आता हे बा, आपल्याला मावलच करायचा आहे, जल्लोष करायचा आहे. 10% तयार आहे आता. हो, काय होते मला फोन कर. काय म्हणते म्हणलं? हो, जमते का आता? गेले का पोलीस तिथं? जाणं साहेब ना, खबरच तशी दिली, रेकॉर्डिंग सहित पुरावा दिला ना आपण, मग विशेष नाही ना. हो, आता जे रामपूरच्या वाड्याले घेराव घालतील ना ते, जे रंगे हाती सापडती. हो, रामपूरवाले तोंड पाहण्यासारखे राहील. हो, असे चिमले तोंड होतील द्यायचे, पासायला थुत्राचे. हो, काय नान करतात ते, नाही ना आपल्या घबाड उडवायला चालले होते ते. हा बे, तुमचं घबाड नाही पोचू देत मी, तुम्ही काय वाटते? हा, आता पाहू ना काय होते पुढे समजते आता. आता मग यातलं आता 5% जे बक्षीस आहे ते देव म्हणला द्यावं लागेल, 5 आपल्याला घ्यावं लागेल. देव म्हणता काही साहाय्यात नाही. देव म्हणले 21 दिले नाही का वावरासाठी आपण. हो, तेच ते बक्षीस म्हणा तलनी पडी तू ना, तो काय पत्ता दिला म्या त्याला फोन करून पोलीस स्टेशनले. मग हो, त्याला काय, त्याला रुपया नाही द्यायचा. बाकी आहे बा तुमचा दिमागच आहे पण, नाही ना? हो ना, त्याच्याकडून सगळी माहिती घेतली त्याला काहीच नाही. बरं आहे. हो, पहा तुमच्या हिशोबाने काय होते ते. तसंच आहे ना, बाप बळा ना भैया सबसे बडा रुपया. हो, कोण नाही कोणाचं. हो, चल आपलं काम झालं होय तिकडे. हो, चल वळ आता नाश्त्याचं घे. काय करावं द्या तसं नाही देत तुला काय रे शांताराम दादा. अरे शांतारामचा नाचत जाईल का? का लग्नात आले का तुम्ही? या सोयरी खाय का म्हणजे इथं? अरे बसा ना खाली. अरे बा, उघडं लागते राजा तुम्ही काय करू राहिले? बसा खाली, बस घुसल्या. चला आता आले सगळे आले, कोण राहिले नाही ना. चला ठीक आहे, जायले माहित होतं ते सगळे इथं आलेले दिसू राहिले. दरवाजा फिट बंद केला. ते महत्वाचं. तर पहा आता कसा आहे आजचा विषय. हो, ज्या गोष्टीची आपण वाट पाहू राहिलो होतो ते गोष्ट आपल्या समोर आलेली आहे आता. हो, आता काय होते काय नाही मोठं मनामध्ये धडधड सुरू आहे. हो, तर आता या घबाळामधून काय निघते काय नाही. हो, तर आता मामा लुटेरे ते उघडणार आहे. हो, पेंची चालली ना. हो, ठीक आहे. हो, तर आता याच्यामध्ये कोण आहे याची आपण नावं वाचून दाखवणार आहोत. हा, लारानं यादी केलेली आहे. हो, कोणी जर याच्यातनी भुललं असेल तर आता सांगून द्या. हो, म्हणजे हिसेवाटी करायला आपल्याला अडचण येणार नाही. हो, तर लारा यादी वाच बरं. हो, कोण लोक आहे काय आहे सांग. आता पाहता यादीतली नावं लिहिलेली आहे. सीतारामजी पवार, मुंशीराम धुटके, देवीदास सनसने, शिवलाल टोयगोटे, शांताराम गणगणे, सरपंच साहेब काळेसाहेब, मनोज पाटील, देवलाल टोयगोटे, बंडभाऊ कावरे, काशीनाथ गैबानी, बबन हेंबाळे, डॅनी आबोजी, त्याच्यानंतर आलूभाऊ ढेंबर नाके, झुंबर घर फिरवे, लक्ष्मण किरकिरे,
आणि मामा लुटरे आणि त्याचे भाचे. हो बस झालं. आता बाकी वा मायना कुठं आलं नाही. संतोष टुकटुके बोलला ना त्याच्यातला. काय माणूस आहे अरे, संतोष टुकटुके येणार बा, ते लिहिणं अजून एक संतोष टुकटुके, ते लिहि. हो ते भुललं होतं. हो संतोष टुकटुके एक. मी तर माहीत भुललं होतं बा. मी चलायच्या पुढे होतो सगळ्यात. कला आता किती लोक झाले पहा आता काय आहे तर. आता पहा आता यादीमध्ये आपले झाले गावातले 17 लोक आणि मामा लुटरेन त्याचा भाचा असे 19 लोक आता या यादीत आहे. हो, आता कसं वाटायचं आणि कोणाला किती घ्यायचं ते आता उघडल्यावर पाहू. तर चला मामा लुटे रे, हो तुम्ही दोघं धरून 19 लोक आहे म्हणते बा. हो आता आपल्याला त्यानुसार वाटणी करायची आहे. तर तुम्ही आता काय म्हणता 10% मंदिरासाठी आणि 5% म्हणता तुम्ही घेता म्हणता. हा बाकी मग 85 आम्ही समजा. ते आता काल म्हटलं मी तुम्हाला 5%, पण कसा करा 19 लोक अवघणी समसमान हिशे करा. हो फक्त 10% आपला मंदिराचा निधी वेगळा काढायचा, बाकी आपल्या समान वाटे करून टाकायचे. हुशार आहे नाही का. हो ना बरोबर आहे. भाषाचा हिस्सा पडला म्हणजे सारखंच पडू राहिलं ना ते. बरं ठीक आहे ना, चालते ना चालते, काही नाही तुमचं म्हणणं असं तसं. हा सगळ्याला समसमान हिस्से आता द्यायचे आहे आपल्याला 10% बाजूनं काढून. हा चला करा म्हणलं आता, काढा त्याच्यावरचं झाकण काढा आणि पहा आता काय तर. तिकडे ना हा त्या कोपऱ्यावरचं वरे कर. हा बस बस कर, झाकण वरे कर कर. हा बस जमलं. हा करा, उबड काय आहे? पाय बाजून काही असू शकते बरं, सरपय असू शकते. हो बाजून हा टाका. अरे पायजा बद्दल काही आहे का रे बा, त्यात पाय देवा बोललं. हो नागिन गिगिन पाय देवा. हो नाही तर बस दन करायच्या पायजा बरं. हो बरोबर पा रे बा, अदरी काही आहे का रे. जमलं रे बुट्टी. हो जमलं म्हणलं. हे बा माहोल आहे माहोल. हे बा पिवळे धम नाणे ऐकले का. हो किती 50-50 ग्रॅम तर झालं ते बा. हो ते बा आता दरवाजे फिट लावून घ्या म्हणलं, असं उघडे तर पाहून घ्या बरोबर. मी काटा आणतो म्हणलं. नाही ते बा भूषण, हो जाय बरं, मी काटा आणलेला आहे वरे आहे माडीवर. हो घेऊन ये लवकर, घेऊन ये जाय पटकन, मोजमाप करून टाकू. हो काय येते ते घेऊन घेऊ. हा चला जाय लवकर, जाय भूषण घेऊन ये पटकन. बरं झालं आता नाही का. हो जमलं कधी लाभूजे आता. हा बरं आहे ना. वा लय बरं. हो मी आता म्हणलं कोयशी निघते का काय होती. हो ना इतकी मेहनत केली आणि काय भेटते काय नाही. हो पण निघालं घबाडच नाही का. हो आता हे बा किती कसं नाही, 5-6 किलो आहे वाटते त्याच्यावर नाही का. हो, वजन जास्त नसते त्याले. हो पायवर किती कसं अंदाजे. हे हंडा आहे वाटते 10-12 किलोचा आणि हे 5-6 किलो भरण. हो तरी लय झालं ना. 5-6 किलो कायले म्हणते बा. हा करोडो रुपयाचा माल आहे ना. हो पाहू आता काय येते किती येते. वाटणीवर 19 लोक हा पण नाही का. हो करेक्ट मोजल्यावर समजतेच आपल्याला. हो चाल रे बा काट्यावाला, चाल ये लवकर. सांग रे साहब, तुम इधर के 10-15 लोग लेके इधर का संभाल लो, मैं आगे का देखता. 10-12 लोग मेरे तरफ भेज दो, मैं सामने का भाग संभालता. हाँ अंडर एंट्री कर देता मैं. हाँ ठीक है चलो 10 जन, चलो 10 जन. हाँ 10 लोग यहाँ पे रुको. हाँ चलो कमान. वरा म्हण कल्ला कायले करून राहिला. काय झालं काय. अरे काय तर करून राहिला तू. काय झालं काय सांग ना बावा रे. पोलीस आले ना. 20-25 पोलीस आहे मागच्या साईड ना. पुढून येऊन राहिले पांडे साहेब घेऊन राहिले. बाबा काय करायचं आता. आलेले आहे पोलीस. का हो कसं करता म्हणलं शिवलालजी. हा कंदिलापूजी काय करायचं आता. हा हे सगळं जमा होते आता. नाही जमा नाही होतेत रे, जमा नाही होतेत म्हणलं. हे बा जोपर्यंत कंदीलपुरा जिवंत आहे ना तोपर्यंत खबरातला 1 रुपया कुठे जाणार नाही. हो हे बा तुम्ही, हे बा शिवलाल तू, शांताराम लवकर ये इकडे. हो काहीतरी हे बा आपल्याला प्लॅन रचा लागणार आहे आता. लवकर अंदर या तुम्ही. सटकन पटकन. बिलकुल काहीतरी हे बा 5 मिनिटात आपल्याला काहीतरी बदला लागणार आहे. लवकरात लवकर इकडे चला अंदर. प्लॅन करून राहिले. पाण्यात दाट्यात आले पोचले म्हणलं. घ्या आता म्हणून तरी या भानगडीत पडू नका. आता काय होते उद्या काय सांगा. यायचा प्लॅन भारी पडते का आता पांडे साहेब भारी पडते पाहू आता उद्या.